Hello friends, welcome in Smart Learning YouTube channel. Now we are going to learn Poetic Appreciation of Standard 8 Unit 4.3 Golden Chain. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता 8वी इंग्रजी या विषयातील युनिट 4.3 गोल्डन चेन या कवितेचं पोएटिक ॲप्रिसिएशन. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या स्मार्ट लर्निंग या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट 4.3 गोल्डन चेन या कवितेचं पोएटिक ॲप्रिसिएशन पाहणार आहोत आणि यामध्ये आलेले फिगर ऑफ स्पीच अलंकार कोणते आहेत आपण ते पाहणार आहोत. तर फिगर ऑफ स्पीच पाहण्याच्या अगोदर आपण पोएटिक ॲप्रिसिएशन यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जातात ते पाहणार आहोत. सर्वात पहिला प्रश्न जो आहे तो विचारला जातो, व्हॉट इज द टायटल ऑफ धिस पोएम. ह्या कवितेचं शीर्षक काय आहे. मग याचं उत्तर असं येईल, द टायटल ऑफ धिस पोएम इज गोल्डन चेन. हा पहिला प्रश्न झाला. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो बघा आपल्याला, दुसरा प्रश्न, हु रोट धिस पोएम. तर याचं उत्तर बघा, हु रोट धिस पोएम. आपण याचं उत्तर कसं लिहिणार बघा, हेलन स्टेनर राईस रोट धिस पोएम किंवा हु इज द पोएट ऑफ धिस पोएम. आपण अशा पद्धतीने पण तो प्रश्न विचारू शकतात. त्याचं उत्तर लिहिणार बघा, हेलन स्टेनर राईस इज द पोएट ऑफ धिस पोएम किंवा हेलन स्टेनर राईस इज द पोएटेस्ट ऑफ द पोएम. कारण कवयित्री याला इंग्लिशमध्ये पोएटेस म्हणतात आणि कवीला पोएट असं म्हणतात. आता यानंतर आपल्याला पोएटिक ॲप्रिसिएशन घ्यायचं आहे. फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन झाला. आता थर्ड जो आहे तो बघा, राईट द राईम स्कीम ऑफ द इच स्टांझाच किंवा ऑफ द पोएम. कवितेचं आपल्याला राईम स्कीम लिहायची. मग राईम स्कीम आपण कशी लिहिणार बघा, त्यासाठी काय करायचं बघा, की दिलेल्या स्टांझा, आता हा फर्स्ट स्टांझा आहे, ह्या फर्स्ट स्टांझाचे आपण चारही ओळी ज्या आहेत त्या अधोरेखित करायच्या आहेत. आता ही चौथी, ही पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. तर ह्या प्रत्येक लाईन मधलं शेवटचं लेटर जे आहे साऊंड ते अधोरेखित करायचं या पद्धतीने. मग आता याच्यासाठी आपण अल्फाबेट स्मॉलमध्ये ABCDचे अल्फाबेट्स घ्यायचे. एन साठी ए क्रमाने घ्यायचे, हे जर लेटर डबल असेल तर तेच घ्यायचे. आता आर म्हणून बी घ्यायचं, इथं एल म्हणून सी घ्यायचं आणि आता हा सेकंडसाठी पण आर आहे आणि फोर्थसाठी पण आर आहे म्हणून ह्या ठिकाणी आर साठी बी घेतलं म्हणून बी. मग याची राईम स्कीम काय आली, ABCD. म्हणून राईम स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांझा इज ABCD झालं. आता आपण सेकंड स्टांझा पाहणार आहोत. आता सेकंड स्टांझा बघा, हा आता आपण सेकंड स्टांझाची राईम स्कीम पाहणार आहोत. याचं शेवटचं लेटर आपण अधोरेखित करणार आहोत. बघा, याचं वाय येतं, याचं ई, याचं एस, याचं ओ. परंतु लक्षात घ्या, ह्या ठिकाणी हा जो ट्रू आणि ट्रू हे जे साऊंड आहेत हे एकमेकांना काही राईम करतात. आलं लक्षात, ट्रू ट्रू म्हणजे याचं प्रोनाउन्सिएशन सेम आहे म्हणून याला आपण जे घेतलेलं आहे आपल्याला हे तेच घ्यावं लागेल. आलं लक्षामध्ये. ई. आता याच्यासाठी ए बी, याच्यासाठी सी आणि हा सेम आला म्हणून बी. म्हणजेच याची राईम स्कीम जी आहे ती काय आहे, मग सेकंड स्टांझाची ABCD. जर यमक जुडणारे शब्द असतील तर त्यांची राईम सेम येतं, हे लक्षात ठेवायचं. मग राईम स्कीम ऑफ द सेकंड स्टांझा इज ABCD. आता आपण थर्ड स्टांझा बघू. थर्ड स्टांझाची राईम स्कीम काय बघणार, याचं शेवटचं लेटर अधोरेखित करू आपण या ठिकाणी. बघा, फर्स्ट वाय, नंतर एस, नंतर ई,
नंतर यस. बघा मग आता वाय साठी ए घेणार आहोत, हा यस साठी बी घेणार आहोत, ई साठी सी घेणार आहोत, परत यस आला सेकंडलाच म्हणजे ह्या ठिकाणी बी घेणार आहोत. म्हणून राईम स्कीम ऑफ द थर्ड स्टांजा इज काय येणार, ए बी सी बी. आता आपण नेक्स्ट स्टांजा पाहणार आहोत. बघा आता ह्या स्टांजाची राईम स्कीम आपण पाहणार आहोत. आता शेवटचं लेटर आपण जे आहे ते अधोरेखित करणार आहोत. याचं टी येतं ह्या ठिकाणी, याचं डी येतं, याचं डी आणि याचं डी येतं. बघा ह्या ठिकाणी आता आता टी साठी ए, याच्यासाठी बी, याच्यासाठी बी आणि याच्यासाठी बी. म्हणजे याची राईम स्कीम जी आहे ह्या पॅसेजची ती काय येणार, ए बी बी बी. अशा पद्धतीने ह्या पॅसेजची राईम स्कीम ही आली. अशा पद्धतीने आपण ह्या कवितेचं राईम स्कीम पूर्णपणे लिहू शकतो. आता ह्या ठिकाणी शेवटचा स्टांजा राहिला. बघा आपण आता ह्या शेवटच्या स्टांजाची राईम स्कीम पाहणार आहोत. शेवटचं लेटर आपण याचं अधोरेखित करणार आहोत. याचं पी, याचं ई, याचं आर आणि बाई. म्हणजे याचं प्रोनाउन्सिएशन हे जे आहेत हे यमक जुळणारे लेटर्स आहेत, म्हणून आपण साऊंड सेम घ्यायचं, ते यमक जुळणारे आहेत म्हणून. आता पी साठी ए, ई साठी बी, आर साठी सी, परत ई साठी आपण ए बी घेतला आहे. म्हणजे याची राईम स्कीम काय आली, या स्टांजाची ए बी सी बी. अशा पद्धतीने आपण ह्या कवितेची राईम स्कीम पाहिलेली आहे. याच्यानंतर आता आपण ह्या कवितेमध्ये पुढचा प्रश्न जो आहे तो विचारला जातो फिगर ऑफ स्पीच. आता आपण काय पाहणार आहोत, फिगर ऑफ स्पीच. आता फिगर ऑफ स्पीच म्हणजेच काय, मग अलंकार. फिगर ऑफ स्पीच हा अलंकार. आता आपण ह्या कवितेमध्ये जे जे अलंकार आलेले आहेत ते पाहणार आहोत. आता ह्या ठिकाणी बघा, फ्रेंडशिप इज ए गोल्डन चेन ही पहिलीच जी ओळ आहे, तर त्या कवितेमध्ये मेटॅफर हा अलंकार येतो. आता हा अलंकार ह्या ठिकाणी काय येतो बघा, ते आपण पाहणार आहोत. बघा आता अलंकार इथे काय येतो आपण, तर ह्या ओळीमध्ये हा मेटॅफर म्हणजेच रूपक अलंकार ह्या ठिकाणी त्याची योजना करण्यात आलेली आहे. बघा ह्या ठिकाणी ही जी लाईन दिसते, ह्या लाईन मध्ये हा रूपक अलंकार आहे. तर हा रूपक अलंकार ह्या ठिकाणी काय आहे, तर या अलंकारामध्ये समान गुणधर्मांची तुलना केलेली नाही, तर त्या गोष्टी एकच आहेत, समानच आहेत असं व्यक्त केलेलं असतं. आणि या अलंकारामध्ये लाईक, ॲज किंवा सो हे शब्द न वापरता जी तुलना आहे ती अप्रत्यक्षरित्या सुचवलेली असते, म्हणजे ती अप्रत्यक्षरित्या दाखवलेली असते. मग ह्या ठिकाणी व्हेन देअर इज कंपॅरिझन बिटवीन टू ऑब्जेक्ट बट दी कंपॅरिझन इज इनडिरेक्टली compared, पण ती कंपॅरिझन जी आहे ती अप्रत्यक्ष केलेली असते. मीन्स द कंपॅरिझन मीन्स द ऑब्जेक्ट्स आर कंपेअर्ड इनडिरेक्टली टू इच अदर. त्यावेळेस हा अलंकार ह्या ठिकाणी होत असतो. तर ह्या ठिकाणी बघा, फ्रेंडशिप इज ए गोल्डन चेन म्हणजे मैत्री ही सुवर्ण साखळी आहे. म्हणजे ह्या ठिकाणी मैत्री आणि सोन्याची साखळी या दोन परस्पर विरोधी गोष्टी, या दोन वेगवेगळ्या गोष्टींची तुलना केलेली आहे, परंतु त्या समान आहेत असं व्यक्त केलेलं आहे. म्हणजेच काय, मैत्री ही सुवर्ण साखळी आहे. आणि या ठिकाणी लाईक, ॲज, सो हे शब्द वापरलेले नाहीत. सिमिली या अलंकारामध्ये लाईक, सो, ॲज हे शब्द वापरून दोन जणांमध्ये तुलना, समान गुणधर्मांची तुलना केलेली आढळते. म्हणून ह्या ठिकाणी फ्रेंडशिप इज ए गोल्डन चेन यामध्ये मेटॅफर हा अलंकार आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळतो. काय, मेटॅफर
हा अलंकार ह्या ठिकाणी येतो. आता पुढचा अलंकार बघू. ही जी लाईन आहे बघा, अँड लाईक अ रेअर अँड प्रेशियस ज्वेल. तर ह्या ओळीमध्ये आपल्याला सिमिली हा अलंकार बघावयास मिळतो. आता सिमिली म्हणजे काय, तर कवितेच्या ओळीमध्ये आपल्याला दोन भिन्न गोष्टींमध्ये लाईक किंवा ॲज किंवा सो हा शब्द वापरून समान गुणधर्मांची तुलना केलेली आढळते. आता ह्या ठिकाणी दोन गुणधर्मांची तुलना केलेली आहे. अँड लाईक अ रेअर अँड प्रेशियस ज्वेल, म्हणजे ह्या ठिकाणी ही जी मैत्री आहे त्या मैत्रीची तुलना ही दुर्मिळ आणि मौल्यवान अशा रत्नांबरोबर केलेली आहे. पण ती तुलना करताना त्यामध्ये लाईक हा शब्द वापरलेला आहे. When two objects are compared each other by using such words as like, so, then we call simile figure of speech. म्हणजे दोन समान व्यक्ती, वस्तू, पदार्थ यांच्यामध्ये जर तुलना असेल आणि ती तुलना दाखवण्यासाठी ॲज, लाईक, सो या शब्दांचा वापर केला असेल तर त्यावेळेस सिमिली म्हणजे उपमा हा अलंकार ह्या ठिकाणी तयार होतो. म्हणून ह्या ओळीमध्ये अँड लाईक अ रेअर अँड प्रेशियस ज्वेल ह्यामध्ये सिमिली हा अलंकार तयार झालेला आहे. आता आपण आणखीन पुढच्या ओळीमध्ये बघू या ठिकाणी कोणता अलंकार तयार होतो. बघू आपण या ठिकाणी आता पुढची ओळ बघू. आता फॉर फ्रेंडशिप, बघा या ठिकाणी फॉर फ्रेंडशिप इज अ प्रेशियस गिफ्ट. बघा या ठिकाणी फॉर फ्रेंडशिप इज अ प्राइसलेस, आहे की नाही, प्राइसलेस गिफ्ट. आता ह्या ओळीमध्ये आपण पाहणार आहोत. तर यामध्ये सुद्धा आपल्याला हे बघा, फ्रेंडशिप इज ए प्राइसलेस गिफ्ट, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मेटाफर हा अलंकार बघावयास मिळतो. कारण त्यामध्ये इम्प्लाइड कंपॅरिझन आहे. मैत्री आणि मौल्यवान भेट यांचीही तुलना केलेली आहे. म्हणजे मैत्री ही जणू मौल्यवान भेटच आहे, ती त्याच्यासारखीच आहे, परंतु त्याच्यामध्ये तुलना आहे, पण डायरेक्ट त्याला ते काय झालेलं आहे ते समान आहेत असं दर्शवलं या ठिकाणी, म्हणून हा अलंकार होतो. आता आपण आणखीन पुढचं पाहणार आहोत. पुढच्या ओळीमध्ये बघा, दॅट कांट, बघा आता हे दॅट कांट बी बॉट और सोल्ड. बघा या ठिकाणी आता तर ह्या ठिकाणी सुद्धा अँटिथेसिस हा अलंकार तयार होतो. बघा, अँटिथेसिस. बघा आता तर हा अलंकार का तयार होतो, कारण when two opposite ideas are used side by side in a poetic line for the poetic effect, then it is called antithesis. जर कवितेमध्ये दोन परस्पर विरोधी गोष्टी कवितेमध्ये कवितेचं सौंदर्य वाढवण्यासाठी वापरल्या तर त्यावेळेस हा अलंकार होतो. ह्या ठिकाणी बघा, बॉट आणि सोल्ड, विकत घेणे आणि विकणे, ह्या दोन परस्पर विरोधी गोष्टी ह्या ठिकाणी वापरण्यात आल्या, म्हणून हा अलंकार तयार होतो ह्या ओळीमध्ये. अशा पद्धतीने आपण ह्या कवितेमध्ये असलेले जे अलंकार आहेत, फिगर ऑफ स्पीच, आता आपण ते पाहिले. आता शेवटचा प्रश्न आहे यातला बघा, व्हॉट इज द थीम ऑफ दिस पोएम. तर आपण पाहणार आहोत ह्या कवितेचं थीम जो आहे तो आपण पाहू. व्हॉट इज द थीम ऑफ दिस पोएम. द थीम ऑफ दिस पोएम इज दॅट द इम्पॉर्टन्स ऑफ फ्रेंडशिप in one's life
This poem throws light on the friendship which is very important for any friends in her or his life. अशा पद्धतीने आपण ह्या कवितेचं पोएटिक ॲप्रिसिएशन पाहिलेलं आहे.